नांदेड जिल्ह्यातल्या 8ही आमदाराला विनंती आहे आणि नवी आमदार श्रीजाताई चव्हाण त्यांचा जरा आदर्श घ्यावा। आणि का आदर्श घ्यावा ते त्यांच्या मतदारसंघामध्ये अगदी व्यवस्थितपणे हाताळत आहेत। बघतो भोकरा असेल, मुदखेड असेल, तालुका अर्धापूर असेल, त्या परिसरातल्या नागरिकांना कुठलीही अडचण आली तर शासकीय लेवलवर ती अडचण दूर करण्याचं काम करतात। कालच त्यानं आरोग्य विभागाचा समाचार घेतला, पाठीमागं त्यानं लाईट 7 वाजता जाऊन 10 वाजता येऊ लागली त्याचा समाचार घेतला। अनेक गोष्टीचा ते पाठपुरावा करतात। म्हणून या उरलेल्या 8ही आमदाराला विनंती आहे, सध्या पावसाळा सुरू आहे, शेतकऱ्यांना कर्ज काढून पेरणी केली आहे, कर्ज काढून ऊस लावला आहे, केळी लावली आहे, परीक पीक हातात येईल म्हणून भरवसा नाही। वन्य प्राण्याच्या भीतीपायी रात्रंदिवस दिवसा बसता येईना, रात्री झोपता येईना। शेतकऱ्यांना, डोंगर माथ्याच्या शेतकऱ्यांना शेताला साड्या नेसवल्या, जाळे नेसवली, काही थोडं पैसेवाल्यानं कुडूक मुडूक असलेलं हे करून तार नेसवला, ताराची जाळी नेसवली तरी वन्य प्राणी पीक खाल्याशिवाय राहत नाहीत। म्हणून बापांनो, अरे बापांनो, तुम्ही मानधन घेता ते कशासाठी घेता? त्याची थोडी जनाची नाही तर नाही मनाची तरी लाज वाटू द्या। आणि आपण एक या मतदारसंघाचा स्वतः दौरा करा, आणि स्वतः दौरा केला तर बिल मिळतंय, पण कार्यकर्ते पाठवून तुम्ही दौरा करा आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रस्ताव पाठवा आणि एक पीक संरक्षण कायदाची मागणी करा। आणि त्या कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्याचं पीक खालं तर नुकसान भरपाई जास्तीत जास्त 8 दिवस लागावे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यामध्ये विम्याची व्यवस्था असावी। अनेक तरतुदी दूर करण्याचे प्रयत्न करावे। मी डांगे विठ्ठल हरी शेतकरी भावांनो, सर्व शेतकरी भावांनो, जय संविधान, जय संविधान।